ज्ञान दिल्याने ज्ञान वाढते, त्या ज्ञानाचे मंदिर हे. मी आलो आहे जोरवे या गावात. जोरवे गावातील समता विद्या मंदिर येथे. मित्रांनो, खरं म्हणजे जोरवे गावाला एक वेगळाच वारसा लागलाय. हडप्पा संस्कृती मूळची या गावची. आजही या गावामध्ये जर खनन कार्य केलं तर हडप्पा संस्कृतीचं विशेष अवशेष या गावामध्ये सापडतात. त्याचप्रमाणे श्रीकृष्ण यांची ही पदपर्शभूमी. ऐकीने महत्वाची गोष्ट, संगमनेर शहरालगतच हे जोरवे गाव. कृषी वारसा या गावाला खूप लाभलाय. या गावामध्ये मूळ व्यवसाय हा शेती, म्हणून तर या शेतकऱ्यांचे काही मुलं देखील या शाळेमध्ये शिकतात. यांच्या ज्ञानामध्ये एक वेळ यांच्या बुद्धीला चालना देण्यासाठी व त्यांच्या ज्ञानात कुठेतरी भर घालण्यासाठी आपण आलो आहोत जोरवे या महाविद्यालयात. चला तर मग जोरवे गावातील या विद्यार्थ्यांच्या मनातील विचारांमध्ये कुठेतरी काहीतरी प्रश्न, त्यांच्या प्रश्नांची उत्तरं लपलेत. त्यांकडून आपण ते उत्तरं काढायची आहेत. जर या विद्यार्थ्यांनी माझ्या 4 प्रश्नांची अचूक उत्तर दिले तर मग काय, नेहमीसारखं त्यांना साई क्षत्रिय ज्वेलर्स प्रस्तुत चांदीचं नाणं मिळणार. किती ग्रॅमचं? 5 ग्रॅम चांदीचं नाणं मिळणार. चला तर मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करायची. आपला कार्यक्रम कुठला? आवाज नाही आला. आपला कार्यक्रम कुठला? चला तर मग आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूयात. देशमुख अनिकेत गोरक्षनाथ. देशमुख अनिकेत गोरक्षनाथ. ओके, कितवीला आहे तू? मी 8वी ब. 8वीला आहे. तर मग मित्रा, तुझ्यासाठी पहिला प्रश्न. अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक धरणाचं नाव सांग तू मला. भंडारदारा धरण. भंडारदारा धरण अहमदनगर जिल्ह्यातलं एक धरण. यांनी दिलेलं उत्तर बरोबर असेल का? अगदी अचूक उत्तर दिलंय. मित्रासाठी जोरदार टाळ्या. उभा राहा. या मित्रांनी आपल्या पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय. याला आपण दुसरा प्रश्न विचारणार आहोत. तुमच्या महाविद्यालयाच्या मुख्याध्यापकाचं मला संपूर्ण नाव सांग. खेमनार प्रकाश गंगाधर. खेमनर प्रकाश गंगाधर. तुम्हाला काय वाटतं, उत्तर बरोबर दिलं असेल का? तर मग खरंच तू दुसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय. आणखी जर 2 प्रश्नाचे अचूक उत्तर दिले ना तर तुला काय मिळणार आहे? साई क्षत्रिय ज्वेलर्स संगमनेर यांकडून चांदीचं नाणं. तुमच्या गावचे सरपंच आहेत, त्या सरपंचाचं मला नाव सांग. आशाताई क्षीरसागर. आशाताई क्षीरसागर. चला दुसरा शोधू का? हे त्यांनी दिलेलं उत्तर बरोबर असेल का? अरे मित्रा, तू तिसऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय. जोरदार टाळ्या. जर तू या 4थ्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंस, तुला काय मिळणार आहे? साई क्षत्रिय ज्वेलर्स यांकडून मिळणार आहे 5 ग्रॅम चांदीचं नाणं. ओके, 4था प्रश्न विचारू तुला. त्या प्रवरा नदीचं जो उगम स्थान आहे ते कुठे? हे बघा, कुणी आवाज करू नका. उत्तर पास करायचं नाही आपल्याला, जेणेकरून ते उत्तर माझ्यापर्यंत येतापर्यंत नापास होईल. ओके, एक प्रश्न झाला, ते उत्तर लीक झालं तर आपण दुसरा प्रश्न विचारणार. ओके, याचा प्रश्न यालाच वर. हा, चल. 10 9 8 7 6 टाळ्या याच्यासाठी जोरदार. संगमनेर शहरात एक गार्डन आहे. मला त्या गार्डनचं नाव सांगा. हा, उभं राहू. नाव काय तुझं? अर्पिता एकनाथ क्षीरसागर. कुठलं? अर्पिता एकनाथ क्षीरसागर. गार्डन कुठलं? नेहरू गार्डन. अगदी अचूक उत्तर या मुलीने दिलं. याच्यासाठी जोरदार टाळ्या. आता तुला मी दुसरा प्रश्न विचारतोय. हा, इकडे पुढे. गुड गर्ल. इकडे पुढे. हा, ओके, तुझ्यासाठी मी दुसरा प्रश्न विचारतोय. प्रवरा नदी माहिती आहे तुला? प्रवरा नदीचा उगमस्थान कुठे झाला? हा, ज्याला उत्तर देणे हात वर करा. हिला विचारतोय. प्रवरा नदीचा उगमस्थान लंडन. उत्तर चुकीचं आहे बेटा. बस तू इथे. हा, तू सांग. रत्नावाडी नाही, रत्नावाडी चुकीचं उत्तर आहे. मला प्रवरा नदीचं उगमस्थान कुठे झालं सांगते तू? रतनगड. अगदी अचूक उत्तर तू दिलेलं आहे. याच्यासाठी जोरदार टाळ्या. 11वी आर्ट्सची तू मुलगी. तुझ्यासाठी मी दुसरा प्रश्न विचारतोय. आशिया खंडात सहकारी तत्वावर चालणारा पहिला साखर कारखाना कुठला? आशिया खंडात सहकारी तत्वावर चालणारा पहिला
कारखाना कुठला? माहित नाही, पण तुझं नाव सांग मला. क्षीरसागर देवराज बाळासाहेब. ओके, मग आशिया खंडातला सहकारी तत्व चालणार कारखाना? प्रवारा सहकारी कारखाना. प्रवारा सहकारी कारखाना कुठे तो? ती कुठे आहे ते नाही माहित, पण नाव माहिती. प्रवारा सहकारी कारखाना कोणाचं ते तर माहित असेल ना? ते फक्त नाव माहिती सर त्याला. प्रवारा साखर कारखाना. बरं ठीक आहे, ही पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर दिलं याच्यासाठी जोरदार टाळ्या. बेटा कितवीला तू? 8वी. इयत्ता 8वी मध्ये शिकतोयस. बर, तुझ्यासाठी दुसरा प्रश्न विचारतोय. नगर जिल्ह्यामध्ये अशी 2 असे शहर आहेत, तालुके नगर जिल्ह्यातले, का त्यांची लोकसंख्या जास्त आहे. 2 तालुके. 2 नगर जिल्ह्यात जी लोकसंख्या आहे त्या हा थांबा 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 थांबा, सगळ्यांकडे येऊ. माहिती आहे तुला? ठीक आहे, इकडे उभा राहा. तू खाली बस होता. तुझं नाव काय? पुरे धनंजय सुनील. बरं, नगर जिल्ह्यामध्ये 2 असे तालुके आहेत का त्यांची लोकसंख्या इतर तालुक्यांपेक्षा जास्त आहेत. कुठले? संगमनेर आणि अकोले. संगमनेर, अकोले. अर्ध प्रश्न दिले यार तू. पुढे 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 पुढे. हा तू सांग. इकडे इकडे वरती आहे. हा कुठलं? काकड निकेतन सचिन. हा संगमनेर याने तर उत्तर दिले, पण जर अहमदनगरमध्ये 2 तालुके असे आहेत की त्यांची लोकसंख्या ही खूप जास्त आहे. कोणते? संगमनेर श्रीरामपूर. संगमनेर, श्रीरामपूर. नाही, ये पुढे पुढे पुढे. हा संगमनेर आणि नगर तालुका. संगमनेर आणि नगर तालुका. मित्र तुझं नाव काय? इंगळे तुषार प्रकाश. हिंगळेने अचूक उत्तर दिलं यासाठी जोरदार टाळ्या. कितीला इंगळे तू? 8वी. इयत्ता 8वी. काय गोष्ट आहे, 8वीची मुलं फार हुशार आहे शाळेमध्ये. का बरं रे? बरं, मला एक प्रश्नाचं असं उत्तर दे तू की जे खंड आहेत, एकूण खंड, ते खंड आहेत किती? 7. नाव सांगता आले पाहिजे. इकडे कोणी जर त्याला सांगितलं त्याला नाव सांगता आले पाहिजे. आशिया, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया. तुझा टाइम संपलाय बेटा. नाव काय तुझं? ऋतुजा. ऋतुजा, मला प्रवराच्या 3 उपनद्या सांगतेस? प्रवरा, म्हाळुंगा आणि आढळा, प्रवरा, म्हाळुंगी. काय करायचं? ऋतुजाने 3 प्रश्नाचं उत्तर दिलंय, पण ते चुकीचं आहे का बरोबर असू शकतं? अचूक उत्तर तू ऋतुजा दिलेलं आहे. तिच्यासाठी जोरदार टाळ्या. काय करताय काकू? अहो मी पुन्हा येतोय. रिमोट हातातला खाली ठेवा बरं. थोड्याच वेळात पुन्हा येतोय. घेऊयात क्षणभर विश्रांती. आपला कार्यक्रम कुठला? टॉक टाइम. C24 तास घेऊन येत आहेत प्रश्न उत्तरांची मेजवानी. टॉक टाइम. तुमच्या बुद्धीला मिळेल चालना आणि ज्ञानात पडेल भर. टॉक टाइमला बनवूया खास. कारण आपण आहोत संगमनेरकर. टॉक टाइम पहा फक्त C24 तास. सगळ्या वर्तमानात बिंदास. टॉक टाइम. C24 तास वृत्तवाहिनीमध्ये मी प्रशांत त्रिभुवन आपलं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतोय व साई क्षत्रिय ज्वेलर्स प्रस्तुत टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये आपलं शब्द सुमनांनी खूप सारं स्वागत. आपला कार्यक्रम कुठला मित्रांनो? माझ्यासोबत आहे ऋतुजा. ऋतुजाने पहिल्या प्रश्नाचं अगदी अचूक उत्तर दिलंय. ऋतुजाला आपण दुसरा प्रश्न विचारूयात. ऋतुजा, दंडकारण्य अभियान आहे ना? आहे ना? हो. हो. तर त्या दंडकारण्य अभियानाचे प्रणेते कोण? भाऊसाहेब संतोजी थोरात. भाऊसाहेब संतोजी थोरात. इकडे समोर बघ बरं. भाऊसाहेब संतोजी थोरात. भाऊसाहेब संतोजी थोरात. हिने दिलेलं उत्तर अचूक आहे का बरोबर असेल? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर अगदी अचूक उत्तर आहे तू दिलेलं. 2 प्रश्नाचे उत्तर हिने दिलेलं आहे. तू जर 3रं आणि 4थं प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंस तर तुला काय मिळणार आहे? साई क्षत्रिय ज्वेलर्स कडून चांदीचं नाणं. तुला 3रा प्रश्न विचारतोय. अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती? अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती? 30 सेकंद तुझ्याजवळ. निवांत निवांत.
अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती कोणी सांगू शकतं का? तुझं नाव काय? नितीन बघेन. नितीन. माझ्यासोबत नितीन आहे. वा, क्या बात आहे, क्या बात आहे. नितीनची या शाळेमधली प्रसिद्धी टाळ्यावरून कळतच आहे. नितीन, दैनिक युवा वार्ताचे संस्थापक कोण आहे? किसन भाऊ असेल. किसनभाऊ हसे. किसनभाऊ हसे अगदी अचूक उत्तर याने दिलेलं आहे. याच्यासाठी जोरदार टाळ्या. आशिया खंडातला साखर कारखाना आहे, सहकारी तत्वावर चालणारा साखर कारखाना आहे. त्याची स्थापना कधी झाली? नाही सांगता येणार. ठीक आहे, कोई बात नाही. आशिया खंडातील सहकारी तत्वावर चालणारा साखर कारखाना तो कधी स्थापन झाला? 1883. 1883. 1883 तर नाही, 1983. 1983 नाही. तुला माहिती आहे का रे? मग हात कशाला वर करतोय? सहकारी तत्वावर चालणारा काही हरकत नाही. आपल्याकडे खूप सारे प्रश्न आहेत. मी दुसरा प्रश्न विचारतोय. नगर जिल्ह्यामध्ये एकूण किती तालुके आहेत व ती कोणती? हाय इकडे, तू इकडे, हा इकडे. नाव काय तुझं? महेश. महेश. बरं महेश, अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती? 14. कोणती तालुके आहेत? संगमनेर, नेवासा, राहुरी, श्रीरामपूर, श्रीगोंदे, राहुरी, राहता, 9, 8. पहिल्या प्रश्नाचं अचूक उत्तर त्याने देण्याचा प्रयत्न केला होता, पण तो उत्तरपर्यंत तो काय पोहोचला नाही. महाराष्ट्रातलं सगळ्याधिक उंच शिखर कुठलं? उत्तर तू सांग. म्हणजे नाव सांग. ऋतुजा कितवीला आहे? 11वी सायन्स. ऋतुजा 11वी. अजून रिझल्ट नाही लागला पण म्हणजे 11वी सायन्सला रनिंग आहे. ओके, काय करते तू अदर ऍक्टिव्हिटी? मला सिंगिंगचा शॉक. सिंगिंगचं? एक मिनिट. सिंगिंगची हॉबी आहे असं तर कोणी बोलतो हो, पण काहीतरी आमचं सादरीकरण केलं तर आम्हाला पटेल ना. ऋतुजा आपल्या समोर सुंदर अशी गवळण सादरीकरण करणार आहे. ऋतुजा. तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला? तुझ्या न माझ्या भेटीसाठी सागर कुठे हरवला? काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला, कृष्णा रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला. डोईवर माझ्या बाई दुधाचा तो माठ, हळूहळू चढते मी मथुरेचा घाट. डोईवर माझ्या बाई दुधाचा तो माठ, हळूहळू चढते मी मथुरेचा घाट. किती किती मी शोधू याला जीवा झाला वेडा, किती किती मी शोधू याला जीवा झाला वेडा. काना रे भेट दे ना मला, काना रे भेट दे ना मला. थँक्यू ऋतुजा, खूप गोड असं तू आम्हाला गवळण ऐकवली. आता मी पुन्हा माझ्या प्रश्नाकडे येतोय. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कुठलं? कळसूबाई. कळसूबाई. आवाजाबरोबर हिची बुद्धी खूप गोड आहे, तिच्यासाठी जोरदार टाळ्या. ऋतुजा, मी तुझ्यासाठी दुसरा प्रश्न विचारतोय. संगमनेर शहराचा पिन कोड काय, जो आपण पत्राला वगैरे वापरतो? 422605. 422605. काय वाटतं रे? 422605 अगदी अचूक उत्तर मिळालंय. ऋतुजा, तुझ्यासाठी आणखी काय प्रश्न विचारतोय मी. आपल्या अहमदनगर जिल्ह्यामध्ये पहिलं विमानतळ झालंय, ते कुठे झालंय? काकडी. शिर्डी येथील काकडी. शिर्डी येथील काकडी.
कुठेही जाऊ नका. C24 वृत्तवाहिनी, जगा वर्तमानात बिंदास. आपला कार्यक्रम कुठला? C24 घेऊन येत आहेत प्रश्न उत्तरांची मेजवानी. टॉक टाइम. तुमच्या बुद्धीला मिळेल चालना, आणि ज्ञानात पडेल भर. टॉक टाइमला बनवूया खास. कारण आपण आहोत संगमनेरकर. टॉक टाइम पहा फक्त C24. जगा वर्तमानात बिंदास. टॉक टाइम. देशातील सर्वात पहिली हेवी ड्युटी ट्रॅक्टर रेंज म्हणजेच फक्त सोनालिका. फवारा वगैरे मारायचा असेल, मला काही दुसरं इन्स्ट्रुमेंट जोडायचं असेल तर त्यावेळेस खूप प्रॉब्लेम क्रिएट व्हायचा, खूप अडचण यायची. तर मी हा सोनालिकाचा ट्रॅक्टर घेतल्यानंतर ही पाठीमागं जी ह्याची पट्टी आहे, हायड्रोलिक पट्टी आहे, तर त्या पट्टीमुळं म्हणजे जे मोठे जे ट्रॅक्टर आहेत, समजा 575 वगैरे सोनालिका वगैरे अशी इतर ट्रॅक्टर आहेत, तर त्या ट्रॅक्टरसारखंच पाठीमागची ती सिस्टीम बनवलेली आहे. हायड्रोलिक पट्टी आहे आणि त्या हायड्रोलिक पट्टीमुळे तुम्हाला जास्त माणसांची गरज येत नाही. म्हणजे तुम्ही जर मेसी ट्रॅक्टरला जर पट्ट्या वगैरे काही तुम्ही जोडायला गेले, एखादं रोटाविटा जोडायला गेले, तर तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 माणसं लागतात. या ठिकाणी तुम्ही साधारण एक माणूस जो ड्रायव्हिंग करणार आहे तोच माणूस जोडू शकतो. गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर महाबचत योजना. गुरुकृपा ट्रॅक्टर्स, तालुका पोलीस स्टेशन शेजारी, सेंट्रल बँक समोर, पुणे नाशिक हायवे, संगमनेर. 30 HP ते 55 HP नवीन ट्रॅक्टर खरेदीवर नांगर अगदी मोफत. ऑफर 15 मार्च ते फक्त 31 मार्च पर्यंत. पहिल्या 50 ग्राहकांसाठीच योजना लागू. एक्सचेंजची सुविधा नाही. आमची शाखा गुरुकृपा ट्रॅक्टर्स, तालुका पोलीस स्टेशन शेजारी, सेंट्रल बँक ऑफ इंडिया समोर, पुणे नाशिक हायवे, घुलेवाडी, तालुका संगमनेर. प्रोप्रायटर बादशाह गुंजाळ. 9850 49 23 49 आणि डॉक्टर स्वप्नील डोंगरे. 9960 48 14 89. अकोले शाखा, गाळा नंबर 3, बळगट कॉम्प्लेक्स, देवठाण रोड, तालुका अकोले, जिल्हा अहमदनगर. ब्रेक नंतर तुम्हा सर्वांचा पुन्हा एकदा स्वागत. C24 जगा वर्तमानात बिंदास. साई क्षत्रिय ज्वेलर्स प्रस्तुत कार्यक्रम टॉक टाइम यामध्ये आपलं स्वागत. मित्र, तुझं नाव काय? कदम अविनाश मधुकर. कितवीला कदम? 11वी आर. 11वीला. कदम, मला सांग, जोरवे गावाचे जे पोलीस पाटील आहे ते कोण? बाळासाहेब दिघे. बाळासाहेब दिघे. बाळासाहेब दिघे. काय वाटतं, उत्तर बरोबर असेल का? बरोबर. बाळासाहेब दिघे. अगदी अचूक उत्तर तू दिले. कॉलेजच्या व्यतिरिक्त काय करतो? गायन. गायन. काय यार, गायन तर यार मी डान्सही करतो, गायन म्हणतो, पण मी ते करून दाखवतो. इकडे सर, इकडे इकडे मी ते करून दाखवतो. तू गायन म्हटल्यानंतर तुला करून दाखवायला पाहिजे. हा, करशील का? चल कर, ये इकडे. बोल. मेरा कर्मा तू, मेरा धर्मा तू, मेरा सब कुछ मैं तेरा सब कुछ तू. हरि करम अपना करेंगे, हरि करम अपना करेंगे. ये वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे. ये वतन तेरे लिए दिल दिया है, जान भी देंगे. ये वतन तेरे लिए. खूप छान, खूप छान, खूप छान. देशभक्तीपर गीत म्हटलंय तो. चला, भारत माता की. अरे आवाज कुठे तुमचा? बरं, मला एक सांग, अहमदनगर जिल्हा आहे, अहमदनगर जिल्हा, त्याचं क्षेत्रफळ किती? अहमदनगर जिल्हा आहे, त्याचं क्षेत्रफळ किती? 30 सेकंद मिळणार तुला. त्या 30 सेकंदामध्ये तुला उत्तर द्यायचं आहे.
अहमदनगर जिल्ह्याचं क्षेत्रफळ किती? 14 काय? काही गोष्ट चिंतेची नाहीये. C24 तास जगा वर्तमानात बिंदास. साई क्षत्रिय ज्वेलर्स प्रस्तुत कार्यक्रम कुठला आपला? कार्यक्रम कुठला आपला? कार्यक्रम कुठला? कार्यक्रम कुठला? साई क्षत्रिय ज्वेलर्स प्रस्तुत कार्यक्रम टॉक टाइम या कार्यक्रमामध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता तुम्ही तर बघतच असाल आजूबाजूचे मुलं गुणवंत विद्यार्थी त्यांच्या मनामध्ये असलेले उत्तर सांगण्यासाठी खूप धडपड करताय. चला तर मग त्यांना आणखी काही प्रश्न विचारूयात. नाव काय तुझं? विनोद. जोरवे गावचा पिनकोड काय? 422-605. 422-605. 422-605 उत्तर बरोबर आहे का? अगदी अचूक उत्तर तू दिलंय. सगळ्यांनी जोरदार टाळ्या वाजवा बरं. महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कुठलं? कळसुबाई. महाराष्ट्रातील सगळ्यात उंच शिखर कुठलं? कळसुबाई उत्तर अचूक उत्तर दिलंय. कळसुबाईसाठी जोरदार टाळ्या. कार्यक्रम कुठला? तुझ्यासाठी तिसरा प्रश्न विचारतोय. खूप महत्वाच्या स्टेप वरती पोहोचलाय. जर चांदीचं नाणं तुला मिळालं तर तू काय करशील? बक्षीस म्हणून घरी ठेवील. बक्षीस म्हणून घरी ठेवशील. बरं ठीक आहे, बक्षीस म्हणून घरी ठेवशील. काही टेन्शन नाही. तुला मी तिसरा प्रश्न विचारतोय. संगमनेरला प्रवरा नदी आहे. ओके, प्रवरा नदी माहित असेल. त्या प्रवरा नदीला 3 उपनद्या मिळाल्यात. त्यांची नावं काय? मुळाच्या पुढे मांडोरी. नाही. तुला प्रश्न असा होता की अहमदनगर जिल्ह्यामध्ये एकूण तालुके किती? 14 तालुके. अचूक उत्तर दिल्याच्या जोरदार टाळ्या. नाव काय तुझं म्हटलं? महेश तुझ्यासाठी दुसरा प्रश्न विचारू. भंडारदरा धरण, त्या धरणाजवळ एक प्रवरा नदी माहिती आहे ना? त्या नदीच्याच निगडीत प्रश्न विचारतो. तिचं उगम स्थान सांग. रणगड नाही. रत्नगड. अगदी अचूक उत्तराने दिल्याच्या जोरदार टाळ्या. कितवीला तू? 7वी. इयत्ता 7वी मध्ये शिकणारा हा मुलगा खूप गुणवंत. काय करतो रे शिक्षणाच्या व्यतिरिक्त? काहीच करत नाही. बरं ठीक आहे. असं मी तुला तिसरा प्रश्न विचारतो. तिसरा आणि चौथ्या प्रश्न जर तू अचूक उत्तर दिलं तर तुला मिळणार आहे साई क्षत्रिय ज्वेलर्स यांकडून चांदीचं नाणं. विचारू तिसरा प्रश्न तुला. हा तर तुला तिसरा प्रश्न विचारतोय. संगमनेरला एक अभयारण्य आहे, माहित असेल संगमनेरचं अभयारण्य. त्याचं नाव काय? जवाहरलाल नेहरू गार्डन. तिसऱ्याही प्रश्नाचं अचूक उत्तर दिलंय महेशने. त्यांनी जोरदार टाळ्या. आपला कार्यक्रम कुठला मित्रांनो? कार्यक्रम कुठला? चला तर मग महेशला आपण चौथा प्रश्न विचारू. महेश, अहमदनगर जिल्ह्यामध्ये एक विमानतळ झालंय. ते विमानतळ कुठे झालंय माहित आहे तुला? काकडी. काकडी विमानतळ माझ्या मते विमानतळ हे उत्तर अगदी अचूक उत्तर दिले. चारही प्रश्न महेशने चारही प्रश्नाची अचूक उत्तर दिले. महेशला तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा C24 तास जगा वर्तमानात बिंदास. कार्यक्रम कुठला? टॉक टाइम. C24 तास घेऊन येत आहेत प्रश्न उत्तरांची मेजवानी. टॉक टाइम. तुमच्या बुद्धीला मिळेल चालना आणि ज्ञानात पडेल भर. टॉक टाइमला बनवूया खास.
कारण आपण आहोत संगमनेरकर. टॉक टाइम पहा फक्त सी 24 तास. सगळ्या वर्तमानात बिंदास. टॉक टाइम. दिवस तुझे हे फुलायचे आणि झोपाला वाचून झुलायचे, असं कवीने म्हटलंय. खरंच आज विद्यार्थी झोपाळ्यातून बाहेर आलाय आणि तो गुणवंत हुशार बनलाय. भारताचं भविष्य खरंच कुठेतरी वेगळ्या दिशेने वाटचाल करणार, कारण की जोरवे भागामध्ये इयत्ता 7वी या वर्गात शिकणारा हा महेश त्यानं जिंकला आहे साई क्षत्रिय ज्वेलर्स प्रस्तुत टॉक टाइम या कार्यक्रमाचं 5 ग्रॅम चांदीचं नाणं. असे गुणवंत विद्यार्थी ग्रामीण भागात, शहरी भागामध्ये, ज्या ठिकाणी लोक आजही काही ठिकाणी बस पोहोचू शकत नाही, पण अशा ठिकाणी सुद्धा कुठेतरी ज्ञान लपलंय. ते ज्ञान बाहेर काढण्यासाठी सी 24 तास जगा वर्तमानात बिंदास वेळोवेळी ठिकठिकाणी पोहोचतंय. जर तुम्हालाही आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायचं असेल तर समोर स्क्रीनवरती असलेला कॉन्टॅक्ट नंबर यावरती आम्हाला संपर्क साधा आणि आमच्या कार्यक्रमामध्ये आपणही सहभागी व्हा. आता नाणं तर महेशने मिळवलंय, पण नेमकं नाणं मिळवल्यानंतर महेशच्या मनात चाललेली धडपड, बघा महेश इथे बसलाय पण त्याचं हृदय जे फडफड करतंय तर मला जाणवतंय. म्हणजे महेशला किती या नाण्याबद्दल एक्साइटमेंट आहेत. आपण महेशलाच विचारू. महेश, तुला हे चांदीचं नाणं मिळाल्यानंतर कसं वाटतंय? मला खूप आनंद होत आहे. खूप आनंद होत आहे. हे चांदीचं नाणं मिळालं, हे घेऊन तू काय करणार आहे? मी देवापाशी तुम्हाला माझ्या आई वडिलांना दाखवणार. आई वडिलांना दाखवणार. किती आनंद झाला तुला? खूप खूप. काय दिसत तर नाही, घाबरल्यासारखा चेहरा आहे. हा? धगधग होत दिसतं काळी. काळजात धगधग होते त्याच्या. होणारच. इतक्या सगळ्या विद्यार्थ्यांमधून महेशने 4 प्रश्नांची अचूक उत्तर दिले. प्रश्नांचा खेळ तर खूप मोठा होता, पण महेशने 4ही प्रश्नांची उत्तरं अगदी अचूक आणि बिनधास्तपणे सांगितले. त्यासाठी महेशसाठी जोरदार महेशसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. साई क्षत्रिय ज्वेलर्स प्रस्तुत कार्यक्रम कुठला आपला? कार्यक्रम कुठला? सगळ्यांच्या आवडीचा कार्यक्रम टॉक टाइम. या कार्यक्रमामध्ये आज या सुवर्ण दिवशी महेशला मिळालं आहे चांदीचं नाणं, 5 ग्रॅम चांदीचं नाणं. तर महेशला ज्या मुख्याध्यापकानं इयत्ता 5वी पासून शिकवलं, त्याच्या ज्ञानामध्ये सातत्याने वाढ करत गेले असे मुख्याध्यापक इथे बसले आहेत. मी त्यांना विचारतोय की महेशला हे चांदीचं नाणं मिळाल्यानंतर नेमकं तुम्हाला काय वाटतंय? महेशने वेळोवेळी चांगल्या प्रकारे अभ्यास केला आणि त्याचं फळ त्याला मिळालेलं आहे. नाही, त्याला चांदीचं नाणं मिळालंय. तुमच्या महाविद्यालयाच्या एका विद्यार्थ्याला चांदीचं नाणं मिळतंय, तर तुम्हाला काय वाटतंय? मला निश्चितच असा आनंद होतोय की आमचे जे विद्यार्थी आहेत हे वेगवेगळ्या क्षेत्रातही चमकतील, बुद्धिमत्तेच्या क्षेत्रातही चमकतील अशी मला अपेक्षा आहे त्यांच्याकडे. धन्यवाद सर. नक्कीच तुम्ही बोलाल आणि तुमच्या तोंडामध्ये खीर साखर पडो. तुमच्या महाविद्यालयातील एक विद्यार्थी असा, कोणी शास्त्रज्ञ, कोणी क्रिकेटमध्ये, कोणी खेळात, सांस्कृतिकमध्ये, कुठल्याही क्षेत्रात जाऊ आणि तो अग्रेसर बनो. ही आमच्या सर्व टीमकडनं आपणास खूप साऱ्या शुभेच्छा. आणि ती वेळ आलेली आहे की महेशला द्यायचं आपल्याला चांदीचं नाणं, तर जोरदार महेशसाठी टाळ्या व्हायला पाहिजे. साई क्षत्रिय ज्वेलर्स कडून महेशला मिळते 5 ग्रॅम चांदीचं नाणं. महेशसाठी जोरदार टाळ्या एकदा. सी 24 तास सगळा वर्तमानात बिंदास कार्यक्रम साई क्षत्रिय ज्वेलर्स प्रस्तुत टॉक टाइम. पाहायला विसरू नका आपला नेहमीचा वेळ. कार्यक्रम कुठला? कार्यक्रम फक्त टॉक टाइम. आज या ठिकाणी आमच्या जोरव्यामधील अहमदनगर जिल्हा मराठा प्रसारक समता विद्या मंदिर विद्यालय व शिल्पवेत्ता मधुकर संतोषी थोरात कनिष्ठ महाविद्यालय या विद्यालयामध्ये सी 24 तास यांचा टॉक टाइम कार्यक्रम या ठिकाणी घेऊन आलेला आहे. या आमचं जोरवा गाव हे स्वर्गीय सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांची कर्मभूमी व राज्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचं हे गाव आहे. या गावामध्ये सर्व जातीय लोक आहे. शिक्षणाची विविध गुणवत्ता या ठिकाणी आहे. या गावामध्ये विविध उपक्रम सर्व समाजाचे लोक एकत्रित येतात आणि या जी 24 तास आहे या टीमचं या चॅनलचं मी आमच्या जोरवे ग्रामपंचायतीच्या वतीनं, जोरवे ग्रामस्थांच्या वतीनं त्यांना
त्यांचं अभिनंदन करतो व त्यांना या गावाच्या वतीनं, जोरवे गावाच्या वतीनं, आमच्या विद्यालयाच्या वतीनं धन्यवाद देतो की त्यांनी हा विद्यार्थ्यांचा गुणवत्ता कार्यक्रम या ठिकाणी घेतला, बुद्धी चाचणीचा त्या ठिकाणी कार्यक्रम घेतल्याबद्दल पुन्हा एकदा ग्रामस्थांच्या वतीनं